कथा सरिता सादर करीत आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित मराठी कथा जोगी। लेखक आहेत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे। निर्मिती व सादरीकरण कथा सरिता। जोगीत सर्वत्र भीषण अंधार भरला होता। राणी एकटीच महालात निजली होती आणि भर मध्यान रात्रीला ती भयंकर आकृती महालात आली आणि राणीला उचलून त्या घोर अरण्याकडे निघाली। हा मजकूर वाचून नंदाबाई भयभीत झाली। तिनं पुस्तक दूर ठेवून दिलं। ती विचारमग्न झाली। तेव्हा दुपार झाली होती। जखीनवाडी गाव निर्जन भासत होतं। नंदा एकटीच घरात होती। सासू सासरे मळ्यात गेले होते। एका मित्राला तार करून येतो असं सांगून रामराव तालुक्याला गेला होता आणि फक्त अंतूच तेवढा दारात बसून पिंगत होता। बाबाजी पवाराचा रामराव लष्करात नोकरी करीत होता। तो मोठ्या हुद्द्यावर होता। 4 महिन्यांपूर्वी नंदाबरोबर त्याचं लग्न झालं होतं आणि परवाच तो रजेवर आला होता। तो दिल्लीत असतानाच त्याची नंदाशी ओळख झाली होती आणि तिकडेच लग्न करून तो तिला जाखीनवाडीला घेऊन आला होता। आणि इथं आल्याबरोबर नंदाचं मन रमलं होतं। शिकबरोबर बोलत गावदरीला आली तेव्हा शिरलूप पडलं होतं। ती चालता चालता थांबली। गावाशेजारी असलेले ते घनदाट जंगल पाहून ती विस्मयचकित झाली। 8-10 मैल चौरस जमिनीवर ते दाट जंगल उभं होतं। घाणेरी, चिल्लारी, करवंदी, बोरी यांनी दाटी केली होती आणि त्यात बाभळी, ऐन, लिंबू, जांभळ, आंबा अशी झाडं उभी होती। तसून तसू जागा झाडाझुडपांनी व्यापली होती। गांजणीच्या गवतानं तर मोठमोठ्या वृक्षांशी स्पर्धाच आरंभली होती। त्या जंगलात ऐन मध्यावर एक प्रचंड वटवृक्ष दिसत होता। त्यामुळे प्रचंड डोकीवर शेंडी दिसावी तसा तो महावृक्ष त्या अरण्याच्या डोकीवर दिसत होता। तिथं अगदी आत शिरायला सुद्धा जागा नव्हती। त्या रानात पाखरांनी कोलाहल केला होता। घारी तळपत होत्या। मोठमोठी गिधाडं त्या वटवृक्षांवर उतरत होती। त्यांचा आकार तर गाढवा एवढा दिसत होता। चिमण्या, चिवळ, राघू, कावळे यांनी एकच दंगा केला होता। वटवृक्षावर वटवाघळं चिरकत होती। ते जंगल पाहून नंदा स्तंभित झाली आणि समोर पाहत म्हणाली, अंतू बाबा, हे जंगल कसलं? हा जोगीन हिरा म्हणायचा, अंतू म्हणाला। आणि हे भयान जंगल गावाशेजारी कसं? नंदा पलीकडे दिसणाऱ्या डोंगराकडे पाहत म्हणाली आणि अंतू विचारात पडला। त्याचा चेहरा गंभीर झाला। त्या जोगीन हिऱ्याचा पूर्व इतिहास त्याच्या मस्तकात जागा होऊन तो नंदाला सांगू लागला। फार दिवसापूर्वीची गोष्ट। एक जोगीन या खोऱ्यात आली होती। ती वयानं तरुण आणि रूपानं देखणी होती। तशीच ती श्रीमंत सुद्धा होती, कारण तिच्या बरोबर 1000 मेंढर होती। 25 घोडं होते, 25 गडी होते आणि कित्येक गायी म्हशीची खिलारं होती। शिवाय तिच्याजवळ एक हिरा होता। अशी एक बोलवा होती। ती आपला तो प्रचंड संसार घेऊन हिंडत होती। जिथं तिचं मन रमल तिथं ती राहायची। परंतु जोगिनीचा तो हिरा हस्तगत करण्यासाठी बिलंदर चोर टपून बसले होते। कित्येकानं तयारी करून जोगिनीच्या वस्तीवर हल्लेही चढवले होते, पण प्रत्येक वेळी ते चोर पराभूत होऊन गेले आणि त्यामुळं तिचं महात्म्य वाढलं होतं। तिला दैवी शक्ती प्रसन्न आहे म्हणूनच ती लुटली जात नाही अशी लोकांची समजूत झाली। एकदा त्या जोगिनीचा तो तांडा जाखीनवाडीजवळ उतरला होता। तेव्हा जाखीनवाडीत गणू चाळका नावाचा एक बलिष्ठ माणूस होता। त्यानं तो हिरा पळवण्याचा वेध केला होता, पण त्याला यश येत नव्हतं। तो पुन्हा पुन्हा प्रयत्न करीत होता। परंतु एका दिवशी भयंकर वादळ आणि पाऊस आला। तो पाऊस मुसळधार होता। वीज वारा यांनी तर फार कहर केला होता। पाऊस तर 3 दिवस सारखा पडत होता आणि त्या भयंकर प्रलयातच गणू चाळका त्या तळावर गेला। तेव्हा 3 दिवस पावसात तडफडून मेंढरं मरत होती। घोड्याने अंग टाकली होती। ईज पडून चाकर ठार झाले होते आणि तो सर्वनाश पाहून जोगीन आकांत करीत होती। आणि त्याच वेळी गणू चाळका तिथं गेला। त्यानं त्या जोगीनबाईचा खून करून ती सर्व संपत्ती लुटली। परंतु जिथं जोगिनीचा संसार बुडाला त्या जागी मोठं अरण्य उगवलं
त्या बाईचा आत्मा पिशाच होऊन वस्ती करू लागला असं गावाचं मत आहे. कारण गावाची गुरंढोरं त्या जंगलात गेली की परत येत नाहीत. वटवृक्षवरची गिधाडं त्यांना फाडून फस्त करीत असत. हे गिधाडं म्हणजे जोगिनीच्या मेंढराचा अवतार आहे असं लोक म्हणतात. आणि दुसरी गोष्ट, त्या जोगिनीच्या भूतानं गावात एकोपा ठेवला नाही. 2 फळ्या पाडल्या होत्या. चाळक्याविरुद्ध गाव असा बेबनाव घडून आला होता. रोज मारामाऱ्या होत होत्या. कोणाचं कोण ऐकत नव्हतं. पुढं पुढं गावाची धुपळी भलतीच वाढली आणि 20 वर्षापूर्वी मळू चाळका नावाच्या एका 20 वर्षाच्या पोरानं भर दिवसा गुरुवाचा खून केला. पण तो मळू कुणाला सापडला नाही. तो बेपत्ता झाला. पण त्या जोगिनीच्या भूतानं त्याला नष्ट केला वा असावा असं जाखीनवाडीच्या लोकांचं मत आहे. दुसरं असं की आजपर्यंत गावाची 20 माणसं एकाएकी नाहीशी झाली होती आणि ती सर्व जोगीन हिऱ्यात जाऊन मेली होती. त्या गिधाडांनी त्यांना खाऊन टाकलं होतं. माणूस जोगीन हिऱ्यात गेला की त्याची आशाच अजिबात हुरत नाही. ते गिधाड तळपत त्या घारी किरक्या घेत कावळ काव काव करीत नि ते सर्व पाहून गावकरी रडत भयभीत होत. जोगीन हिरा म्हणजे हिऱ्यासाठी जोगिनीचा खून झाला. ती मेली. तिथं जंगल उगवलं आणि लोकांनी त्या जंगलाला जोगीन हिरा असं नाव दिलं. असा हा जोगीन हिरा जाखीनवाडीच्या मानेवर लटकती तलवार झाला आहे. ही कथा ऐकून नंदाला पुन्हा भीती वाटली. रामराव येईपर्यंत ती त्याचाच विचार करीत होती. आपण या गावात 1 महिना राहणार आणि याच दरम्यान ते भूत गावात शिरलं तर असं तिला पाठवू लागलं. ती भूत जोगीन हिरा याच विचारात गुरफटून गेली. दिवस बुडाला. जखीनवाडीवर कडूस पडलं आणि एकाएकी गावात भीतीचं वातावरण पसरलं. शिवारातून येणारी माणसं घाबरी दिसत होती. ती दबक्या आवाजात काहीतरी बोलत होती. एकूण एक माणसाचा चेहरा पडला होता. रामराव दुश्चिंत झाला होता. त्या बुजऱ्या हालचालीचा त्याचा अर्थ लागत नव्हता. नंदाचं तर उरच धडधडत होतं. सर्व काही उदास, भकास आणि ओसाड दिसत होतं. शेवटी बाबाजी पवार मळ्यातून आला. तो केविलवाना चेहरा करून म्हणाला, आज खात झाला. किशाला दुर्बुद्धी सुचली आणि त्यानं लखू चाळक्याशी भांडण केलं. आता ते विनाकारण मरणार. हे ऐकून रामरावला आश्चर्य वाटलं. तो म्हणला, किशा मरणार म्हणजे? त्याला कोण मारणार? त्याला जोगीन हिऱ्यातील भूत मारणार. बाबाजी दबक्या आवाजात म्हणाला. चाळक्याशी कलागत करील त्याला ते भूत ठार करीत असतं. अशी 20 माणसं आता पस्तोर जीवाला मोकली आहेत. आता ह्या किशाची बारी. किशाला कुणी वाचवणार नाही का? रामरावनं विचारलं. तसं बाबाजी घाबरून म्हणाला, तसं करणं गुन्हा आहे. भूताची करणी आघात आहे. आम्ही या गावात जीव मुठीत घेऊन दिवस काढीत आहोत. आज ना उद्या ते भूत गावात शिरणार आणि किशाला घेऊन जाणार. तो प्रकार ऐकून रामराव विचारात पडला. परंतु या भूताची पाठ धरायची आणि किशाला वाचवायचं असं रामरावनं मनात निश्चय केला. तो जेवण होताच आपलं अंथरूण पांघरून टाकून पडला. भरलेलं पिस्तूल त्यानं तयार ठेवलं. किशाचं घर समोरच होतं. त्याला मरणकळा आली होती. पोरं बाळं दुःखी झाली होती. गावकरी येऊन धीराच्या गोष्टी सांगून जात होते. परंतु जो तो मनात भेदरला होता आणि हळू बोलत होता. आपण चूक केली म्हणून किशा स्वतःला दोष देत होता. थोड्याच वेळानं 4-5 तरुण रामरावाकडे आलं आणि म्हणाले, तुम्ही सावध असा आणि किशाला वाचवा. आम्ही गलीत बसतो. असं सांगून ते गेले आणि रामराव भूताची वाट पाहत बसला. त्यानं आपलं पिस्तूल सरळ धरलं होतं. परंतु भूत या कल्पनेवर त्याचा विश्वास नव्हता. ती येईल आणि किशाला घेऊन जाईल असं त्याला अजिबात वाटत नव्हतं. परंतु गावात येथील घबराट तो दाराला पाहून तो दारातच पहारा करीत बसला होता. तो एकटाच जागत होता. तेव्हा मध्यरात्र होती. सर्वत्र भीषण शांतता प्रस्थापित झाली होती. त्याची नजर किशाच्या कवाडावर स्थिर होती. परंतु एकाएकी त्याचे डोळे झाकू लागले. पापण्या जड झाल्या. आली आली म्हणत त्याला झोप आली आणि गपकन तो एका भयंकर स्वप्नात बुडाला. कोळ्याच्या जाळ्यात माशी अडकावी तसा तो त्या स्वप्नात गुरफटून पडला. तो त्या स्वप्नात पाहत होता. एक काळी धिप्पाड आकृती मंद गतीनं गावात आली. ती रामरावच्या पायाला किंचित थांबली. नंतर पुन्हा पुढे किशेच्या दारात गेली.
तेव्हा दार बंद होतं म्हणून ती आकृती थांबली नाही. तिने एकाच धक्क्यात घराची चौकट मोडून आत प्रवेश केला आणि पुन्हा किशाला घेऊन बाहेर आली. आल्या मार्गानं पुन्हा तशीच मंद गतीने परतली. अगदी रामरावाच्या जवळून ती किशाला घेऊन दूर दूर गेली. तेव्हा रामराव चडफडत होता. उरावर दगड रचल्याप्रमाणे धडपडत होता. उठून किशाला मदत करायची, हातातील हत्यार चालवून त्या आकृतीच्या चिंध्या कराव्या म्हणून तो कळकळत होता. परंतु तो जागचा उठत नव्हता. त्याला हलताच येत नव्हतं. त्याची वाचाही बसली होती. डोळ्यावरची झापड दूर होत नव्हती. आणि तो तेव्हा जागा झाला जेव्हा नंदा त्याला उठीत होती. अहो उठा ना, किशाला. त्याचा पत्ता लागला नाही. सकाळी जोगीन हिऱ्याजवळ किशाचं एकच पायतान सापडलं आणि तो त्या जंगलात गेल्याबद्दल सर्वांची खात्री झाली. जेव्हा रामराज निराश होऊन घरी परतला तेव्हा भूताच्या अस्तित्वाखाली तो संपूर्ण चिरडला होता. जोगीन हिऱ्यात भूत आहेत आणि ती महाभूत आहेत असं त्याच्या मनानं मान्य केलं होतं. या गावात राहणं अशक्य आहे असं त्याला वाटत होतं. तो घरी आला तेव्हा सर्वच लोक रडत होते. रामरावानं भूताचा पाठलाग का केला म्हणून बाबाजी ऊर बडवून घेत होता. नंदा रडत होती. किशा गेला, आता रामराव जाणार अशी गावाची खात्री झाली होती. आपणाला स्वप्नात गुंतवून भूताने किशाला उचलला, यावरून भूत आता आपलेही काटा काढणार असं म्हणून रामराव मनात खचला. स्वरक्षणार्थ काहीतरी करायचं म्हणून विचार करू लागला. परंतु ती भूताची कल्पना इतकी वाढली की तो संपूर्ण गांगरून गेला. परंतु त्याच दिवशी दुपारी शामराव भोसले हा शिकारीला जायच्या तयारीनं जाखीरवाडीत आला. त्याला पाहून रामरावाला धीर आला, कारण तो त्याच्या जीवाचा मित्र होता. तसाच तो तरुण आणि धाडसीही होता. ते दोघे एकाच जागी लष्करात नोकरी करीत होते आणि दोघेही एकाच वेळी रजेवर गावाकडे आले होते. रामरावनं त्याला भूत, जोगीन हिरा, किशा, रात्रीचं स्वप्न ही सर्व कथा सविस्तर सांगितली. ते ऐकून शामराव गंभीर झाला. नंतर त्या दोघांनी किशाची चौकट पाहिली. ती धक्क्यानं मोडणारी शक्ती मोठी प्रबल असली पाहिजे अशी त्यांची खात्री झाली आणि त्यांनी रक्षणाची सर्व तयारी केली. 2 बंदुका सज्ज केल्या, सर्व दारं नीट करून घेतली, पेट्रोमॅक्सच्या वत्त्या लावल्या आणि लष्करी पोशाख करून ते दोघं गस्तीसाठी तयार झाले. ती रात्र त्यांनी खडा पहारा करून काढली, पण त्या रात्री भूत आलंच नाही. दिवस उजाडताच शामरावनं आपली बंदूक खुंटीला लटकावली आणि नंदा धावत येऊन म्हणाली, आपल्या पर्सात काहीतरी पडलं आहे. तसे ते दोघे तिकडे धावले. जाऊन पाहतात तो पर्सात एक गाठोडं पडलं होतं. त्यात किशाचा पटका, पैरण आणि एक पायतान होतं. ते सर्व पाहून ते दोघे स्तंभित झाले. रामराव म्हणाला, याचा अर्थ असा की भूत स्वस्थ नसून त्याची नजर माझ्यावर आहे. आणि याचा अर्थ असाही होतो की आम्ही सावध असणं जरूर आहे. शामराव म्हणाला. परंतु त्यानंतर काहीच चमत्कार घडला नाही. रोज पहारा आणि जागरण करून ते दोघं जेरीला आले होते. बेसावध राहिल्यास अचानक भूत दगा देईल या दहशतीनं त्यांचा जीव गुदमरला होता. नंदानं तर त्या गावाची किळसच आली होती. बाबाजी, अंतू आणि थोडीशी माणसं भूताला भीत नव्हती. ती कुऱ्हाडं घेऊन रामरावाला मदत करीत होती. बाबाजी तर आज 12 दिवस क्षणभरही निजला होत नव्हता. 13व्या दिवशी किशाची 13वी झाली. त्या दिवशी नेहमीप्रमाणे रामराव आणि शामराव जागत होते. ते लष्करी गणवेशात तयार होते. रात्र झिरपत होती. रामराव माचावर उताना पडला होता. शामराव बंदूक नीट धरून पहारा देत होता. सर्वत्र कंटाळवाणं वातावरण पसरलं होतं. एक बत्ती उगीचच भाकत होती. त्यामुळे एक भयंकर डोळा मिचकावल्याचा भास होत होता. अंगणात अंधार आणि उजेड यांची लढाई जणू सुरू झाली होती. आपण थोडं फिरून येऊया का, असं म्हणून रामराव उठला आणि दोघं सावधपणे चालू लागले. ते दोघे जोगीन हिऱ्याकडे जात होते. त्यामुळे शामराव अस्वस्थ झाला. हा रामराव एकाएकी उठून त्या भयान वनाकडे का निघाला? का यातही काही भूताचा चमत्कार आहे अशी शंका येऊन तो सावध झाला. त्यानं आपल्या बंदुकीचा टाळा उघडला. तोच रामराव थांबला. समोर जोगीन हिऱ्याकडे पाहत म्हणाला, श्याम, ती आकृती मोठी बलिष्ठ प्रभावी आहे. बाकी तुझा नेम तसा अचूक आहे म्हणा. तुम्ही ती स्वप्नात पाहिली. शामराव बंदूक उभी करून म्हणाला. पण तिचा चेहरा कसा आहे?
नाही, भूताचं भूतपण म्हणजे तसं काही लक्षण दिसतं का? तो प्रश्न ऐकून रामराव काळजीच्या स्वरात म्हणाला, तसं काहीच सांगता येत नाही. असं बोलून तो एकदम थांबला. इतक्यात मागून कुणीतरी आल्याचा भास झाला आणि दोघेही आपल्या बंदुका फिरून घरकन फिरले. परंतु तो केवळ भासच होता. आपण चलूया परत, असं म्हणून शामराव परत चालू लागला. ते गोदावरीला आले आणि गावात ओरड झाली. धावा, पळा! अशा आरोळ्या गुठल्या. लगेचच बोंब ठोकली गेली. वातावरण थरथरलं आणि रामरावाचं काळीच फाटलं. कारण ती बोंब बाबाजीचीच, त्याच्या बापाची होती. त्यांनी गाव गाठला तेव्हा बाबाजी बोंब ठोकीत होता. गावकरी जमले होते, गलका वाढला होता. बाबा, काय झालं? रामरावानं विचारलं. नंदाबाईला भूतानं पळवली, बाबाजी म्हणाला आणि रामरावाच्या तोंडचं पाणी पळालं. परंतु कशी पळवली? पुन्हा त्याने विचारलं आणि बाबाजी म्हणाला, परसदार मोडून भूत आलं होतं. भूतानं अखेर दगा दिला होता. रामरावनं श्याम भोसले यांची पाचावर धारण बसली. त्यांनी माणसं बरोबर घेऊन पळापळ केली, परंतु व्यर्थ. नंदाचा पत्ता लागला नाही. मग ते सर्वजण जोगीन हिऱ्याजवळ आले. रामराव म्हणाला, श्याम, किती वाजले? 5. श्याम म्हणाला, तुम्ही आता माझा ऐका, आपण आत शिरूया. हो, आता या जंगलात गेलंच पाहिजे, रामराव खाबरा होऊन म्हणाला. नंदाला वाचवणं नाहीतर मरून जाणं, हे 2च मार्ग माझ्या पुढे शिल्लक आहेत. असं म्हणून त्यानं आपले घड्याळ बरोबर लावलं आणि पुन्हा म्हणाला, श्याम, तू पश्चिमेकडून आत शिर, मी पूर्वेकडून शिरतो. आपण दोघांनी त्या वटवृक्षापाशी 7 वाजेपर्यंत पोहोचायचं. तू पूर्वीच पोहोचलास तर माझी वाट पाहायची, आणि जर मध्येच ते भूत भेटलं तर तुला जे सुचल ते कर. ठीक आहे, श्याम म्हणाला. जिकडे गोळीबार होईल तिकडे तुम्ही या किंवा मी येईल. असं म्हणून तो त्या जंगलात शिरला. नंतर आत गोळीबार सुरू झाला की या जंगलाला आग लावा, असं बाबाजीला सांगून रामरावही ते जंगलात शिरून दिसेनासा झाला. ते दोघे त्या भयंकर वनातून मार्ग काढीत पुढे सरकत होते. दोघांनी 2 दिशांनी वटवृक्षाकडे आक्रमण आरंभले होते. त्यांच्या मुठीतील बंदुकात भयान मृत्यू विश्रांती घेत होता आणि ते स्वतःचा देह मृत्यूकडे लोटीत होते. एक भयंकर क्षण जवळ येत असावा तसं त्या दोघांनाही वाटत होतं. सकाळचे 7 वाजले होते. रामराव त्या वटवृक्षाखाली एका देवळापुढे दाखल झाला होता. श्याम कुठं आहे याचा त्याला मुळीच अंदाज नव्हता. एक पडकी भिंत त्याच्या पुढे होती. तो किंचित पुढे सरकला आणि एकदम गांगरला. त्या देवळापुढे एक धिप्पाड माणूस बसला होता. त्यानं आपली बंदूक जवळच ठेवली होती आणि त्याच्या पुढे नंदा बसली होती. तिची शुद्धी गेली होती. ती प्रेताप्रमाणे बसली होती. तो माणूस तिला हलवून शुद्धीवर आणत होता. तो हलवेल तशी ती हलत होती, कलंडत होती आणि तो तिला जागा करीत होता. लगेच रामरावनं आपली बंदूक सरळ केली, पण दुसऱ्याच क्षणी त्याच्या लक्षात आलं, नंदा पुढं होती. तिला टाळून त्या माणसाला गोळी घालणं अशक्य होतं. त्याचा नाईलाज झाला. तो नंदा बाजूला सरकण्याची वाट पाहत बसला. तो माणूस क्रूर दिसत होता. त्याचे डोळे निखाऱ्यासारखे जळत होते. त्याच्या मिशांनी तो पिसाट वाटत होता. त्याचा रंग काळा होता. नंदाला एका दगडावर बसून तो तिला उठवीत होता. त्यावेळी शामराव डाव्या बाजूवर झाला होता. त्यालाही नंदा दिसत होती, परंतु तो माणूस एका दीपमाळेच्या आड होता. त्यामुळे त्याच्याही काहीच चालत नव्हते. शिवाय डावीकडून उजवीकडे येणं शक्यच नव्हते. तोही आपली बंदूक रोखून बसला. थोड्या वेळानं नंदा शुद्धीवर आली आणि गर्भगळीत होऊन विचित्रासारखी त्याच्या पुढे बसून राहिली. तो माणूस रखरखीत आवाजात म्हणाला, आज 20 वर्षापासून म्या असा देह पाहिला नाही. तू इथं राहा. मला नकार देऊ नग. कढत होतं. डोकं भणभणत होतं. त्याला फक्त नंदा, तिचं तारुण्य एवढंच दिसत होतं. शेवटी तो म्हणाला, चल देवळात. तशी नंदा उठली आणि रामराव निर्भान झाला. त्यानं वर नळी करून एक गोळी झाडली. एक प्रचंड धडाका झाला आणि जोगीन हिरा दणदणला. एक मोठा गिधाड धाडकन अंगणात पडून धडपडू लागला. पण त्याच वेळी त्या माणसानं नंदाला गपकन पुढं केली. तिच्या खांद्यावर आपली बंदूक ठेवून त्यानं रामरावला आपला नेम धरला. पुन्हा रामराव बेहिम्मत झाला,
पण त्या माणसानं धडाधड 4 गोळ्या झाडून आपणही तयार आहोत याची घोषणा केली. श्याम तसाच बसून होता. त्याला तो अजूनही दिसत नव्हता. मात्र त्यानं आपला मोर्चा सोडला नव्हता. तो सज्ज होता. आता रामरावाची अवस्था किविलवाणी झाली होती. वाळूच्या पोत्याप्रमाणे नंदाला पुढं करून तो माणूस त्याच्या पुढं बसला होता आणि रामराव हताश होऊन जीव वाचवीत होता. त्याला काहीच करता येत नव्हतं. थोड्या वेळानं तो माणूस गिरजला, तू आपली बंदूक माझ्या रोखून पुढे सरकला. रामरावानं सर्व आशाच सोडून अंगच टाकलं. तो माणूस बंदुकीजवळ आला आणि बाजूला श्यामची बंदूक कडाडली. एकाच दणक्यात श्यामनं लढाई जिंकली आणि दुसऱ्याच क्षणी तो रामरावाकडे धावला. रामरावानं त्याला मिठीच मारली. तेव्हा तो माणूस कड्यावरून पडलेल्या रेड्याप्रमाणे धडपडत होता. त्या दोघांना पाहताच नंदानं हंबरडा फोडला. तेव्हा वटवृक्षावरचे गिधाड सैरावाऱ्या पळत होते. कावळे भेदरले होते आणि एका बाजूनं तो जोगीन हिरा जळत होता. त्या दोघांनी ते प्रेत जेव्हा बाहेर काढलं तेव्हा जंगलाबाहेर जमलेले गावकरी पुढे धावले. भूताचं मढं पाहण्यासाठी सर्वांनी गर्दी केली, पण ते प्रेत पाहताच सर्वजण चकित झाले. अरे ह्यो तर मळूच आळक्या. हो, मळूच हा ह्यो. असा एकच आवाज उठला. गुरुवाचा खून करून फरारी झालेला तो मळू चाळका 20 वर्ष त्या जंगलात भूत होऊन वावरत होता. मित्रांनो, याबरोबरच अण्णाभाऊ साठे लिखित जोगीन ही कथा या ठिकाणी समाप्त होत आहे. बऱ्याच वेळा आपण वास्तवाच्या मुळाशी न जाता वरवरच्या अफवांवर विश्वास ठेवून त्याकडे दुर्लक्ष करतो. मूळ वास्तव जाणल्याशिवाय कुठल्याही गोष्टीवर कोणत्याही निकषापर्यंत पोहोचू नये, हाच एक धडा देण्याचं काम अण्णाभाऊंनी या कथेतून केलं आहे. आज इथेच थांबूया. कथा आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रमंडळीपर्यंत शेअर करा. पुन्हा भेटू नवीन कथेसह. तोपर्यंत नमस्कार. कथा पूर्ण ऐकली त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनस्वी धन्यवाद.